आना असतील जो मिळेल तो आसरा घेण्याचं काम हे सध्या मराठा बांधव करताना पाहायला मिळतंय आणि आरक्षण मिळालं पाहिजे अशी ही घोषणाबाजी करतात। समोर बघू शकतो की पोलिसांचं सुद्धा या संपूर्ण घटनेवरती हे नियंत्रण आहे। मराठा समाजाकडून सुद्धा या संपूर्ण यांना पाठिंबा दिला जातोय। एक ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि ही पाऊस वाढल्यामुळे हे संपूर्ण मराठा स्वयंसेवकांची किंवा मराठा आंदोलकांची थोडीशी ही धावपळ झाल्याची पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागनाथसह मिहिरा ढाकणे, टी9 मराठी, मुंबई। तर मुंबई महापालिकेसमोर देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मुंबईत आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाची भरपूर येणार जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच राहणार आहे। खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था कशी होणार? आम्ही याचं कसं करणार? स्वतः केली आम्ही स्वतः केली आमच्या सगळं घेऊन आलो आम्ही आमचं खाण्यापिण्याचं राशन घेऊन आलो, राशन पाणी सगळं घेऊन आलो आम्ही सोबत। काय काय आणलं तुम्ही सोबत? आम्ही सोबत आणलंय खाणे सगळं आणलंय, गॅस भट्टा सगळं आणलं आम्ही, राशन पाणी सगळं आणलंय। किती दिवसाचं राशन घेऊन आले तुम्ही? 1 महिन्याचं आमचं राशन सोबत आहे। 1 महिन्याचं राशन घेऊन आलेलो आम्ही इथंच राहणार आरक्षण मिळेपर्यंत। तुम्हाला कल्पना आहे, पूर्ण आत्मविश्वास आहे की 1 महिन्यात सरकार आरक्षण दिलं आम्ही इथंच राहणार। नाही दिलं आम्ही गावाकडून पुन्हा राशन मागणार मग आम्ही इथंच राहणार। आम्ही दुसऱ्या गाड्या मागणार मग आम्ही आरक्षण राहत नाही। ओबीसी मधून आरक्षण पाहिजे। किती हजार लोक आहे जे सध्या इकडे महानगरपालिकेच्या आसपास आहेत? आमचे कमीत कमी 1-1.5 कोटी लोक असतील आमचे सगळे आलेले परिसरातून। हो 1-1.5 कोटीच्या 1.5 कोटी माणसं आलेले लोक, म्हणजे मुंबई पूर्ण चक्काजाम होणार। मुंबई पूर्ण अजून येणं चालू आहे। पुन्हा येणार ज्यावेळेस 5,000 लोकांची परवानगी दिली आंदोलन करण्यासाठी, अक्षरशः त्या ग्राउंड वरती चिखल साचलेला आहे, आंदोलकांना बसायला व्यवस्थित नाही। काय करते सरकार? महानगरपालिकेचं काम नाही का? आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने येतात आणि त्यांच्या आंदोलनाला परवानगी रितसर भेटलेली असताना चिखल आणि तिथं बसायला अक्षरशः पाण्याचे डोस आणलेले आहेत। आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत एकही मराठा इथून हलणार नाही। आम्ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागण्या सोडणार नाही। मुंबई आर्थिक नगरी आहे, इथे बरेच लोक नोकरी निमित्त कामाला येतात, त्यांचं काय होईल? त्यांचं काय होणार आहे? आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या। आरक्षण दिलं की आम्ही आपल्याला जातो। आम्हाला आरक्षण द्या, आम्ही फडणवीस साहेब म्हणतायत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, की जरांगे पाटील यांच्या खांद्यावर कोणतरी बंदूक ठेवून राजकीय हित साधते। तुम्हाला खरं वाटतंय? एक मिनिट सांगा, तुम्ही जो प्रश्न विचारला किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात किंवा याच्यावरती कोणतरी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या निशाणा साधण्याचा प्रयत्न करतो, पण जरांगे पाटलांना आरक्षण सोडून एकतरी शब्द काढलाय का? फक्त मराठा समाजासाठी ते न्यायाची भूमिका, फक्त आरक्षण मागतात। बाकी त्यांनी कसल्या प्रकारचं काही कुणाचं राजकीय वक्तव्य केलं नाही आणि समाज हिताचीच मागणी जरांगे पाटलांनी केली आहे, त्याच्यामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही। मी सगळ्यांनी अगदी आत्मविश्वासाने मनाची पूर्ण तयारी केलेली आहे की 1 महिना आता मुंबईमध्ये ठिय्या मांडायचा आहे। 1 महिनाभर पूर्ण आम्ही 1 महिना मिळेपर्यंत हलणार नाही। जाणार आरक्षण पाहतोय आपण, मिळेपर्यंत जाणार नाही। जोपर्यंत ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळत नाही इथून हलणार नाही। बघा, मी माझ्या कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला सांगेल सगळी दृश्य दाखवावे। हे बघा, भगवं वादळ जे आहे ते आझाद मैदानच्या आत पण आहे, आझाद मैदानच्या बाहेर पण आहे आणि आणखी भगवं वादळ जे ते संपूर्ण मुंबईवर घोंगावत आहे। असं म्हटलं तर गैर ठरणार नाहीये। चक्काजाम होण्याची जी स्थिती आहे ती सुद्धा मुंबईत आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। कारण जे ब्रिज पासून मोठा ट्रॅफिक जाम झालेला आहे। 1 मराठा लाख मराठा घोषणा केल्या जात आहेत। हम सब जरांगे असं सुद्धा म्हणतात। मुठी आवळल्याचे चित्र त्यांच्या टोपीवर आहेत। नेमकी काय भूमिका असणार आहे पुढची जरांगे पाटील यांची पाहणं महत्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक, गिरीश गायकवाड, टी9 मराठी, मुंबई। तर आता पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामध्येच आंदोलक जे आहेत ते इथे आंदोलन करतायत। तसंच मोठी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही असं या आंदोलकांनी म्हटलेलं आहे। दृश्य आपण पाहतो आहोत, भर पावसातही आंदोलक मागे हटत नाहीयेत। आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळेच आंदोलनस्थळी या मराठा बांधवांमधला उत्साह भर पावसातही कुठेही कमी झालेला नाहीये। घोषणाबाजी सुरूच आहे।
तर मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळाची ही दृश्य आंदोलन करताय आझाद मैदानामध्ये आणि आझाद मैदानचा परिसर मुंबई महानगरपालिका असेल किंवा सीएसटी स्टेशन असेल या परिसरामध्ये हे सकाळपासून जे आंदोलक आलेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी यांनी केली होती. मात्र थोड्या वेळापूर्वी पाऊस आहे आणि पाऊस सुरू आहे त्यामुळे नागरिकांची किंवा आंदोलकांची थोडी तारांबळ आपल्याला उडतली पाहायला मिळते. आपण बघू शकतो की मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या खाली सुद्धा कार्यकर्ते हे थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे त्या बाजूला सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पावसामुळे सगळ्या आंदोलकांची थोडी तारांबळ ही तारांबळ उडल्याची आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण परिसरामध्ये गर्दी आणि पाऊस आल्याने या संपूर्ण नागरिकांची थोडीशी धावपळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बघू शकतो की या परिसरामध्ये हे मुंबई महानगरपालिका आणि त्या परिसरामध्ये नागरिक आपल्याला थांबल्याचे पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर हे गावावरून जे कार्यकर्ते आलेत ते त्यांचं टेम्पो असेल त्याच्यामध्ये ते आडोसा घेतानाच आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. पाऊस सुरू झालाय आणि पावसामध्ये आंदोलक या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते. मोठी गर्दी संपूर्ण परिसरामध्ये जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत मराठा या ठिकाणी हे सगळे जे आंदोलन करतात ते इथे पोहोचलेले आहेत. हे बघा दादाभाई नैरोजी आहे आणि सर फिरोजशाह मेहता यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यावरती हे सगळे मराठा आंदोलक जे ते या ठिकाणी चढलेले. ते बघा छत्री घेऊन बसलेले आहेत. एकीकडे पाऊस पडतोय दुसरीकडे आपण पाहतोय हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत दाखल झालेले आहेत. आणि महानगरपालिकेच्या समोरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. बघा मुंबईची सगळ्यात महागडी महानगरपालिका एशियातली नंबर 1 महानगरपालिका 70,000 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका आणि फिरोजशाह मेहता यांचा जो पुतळा आहे अगदी त्या पुतळ्याच्या वर चढून हे सगळे जे आंदोलन करतात ते आता या ठिकाणी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करतात. संपूर्ण मुंबई या मराठ्यांनी जणू ताब्यात घेतली अशा आशयाची जी दृश्य आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सगळे आंदोलन करतात या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यासोबतच सेल्फी पॉइंटवर आता आपण जाणार आहोत आणि सेल्फी पॉइंटला खरं तर या ठिकाणी विदेशी पर्यटक पोहोचत असतात आणि आता आपण पाहतोय या ठिकाणची नेमकी परिस्थिती कशी आहे. बघा हे बघा ही सगळी दृश्य बघा. इथे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. गाड्या लागलेल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये कशा पद्धतीनं आता ट्रॅफिक जाम झालेलं आहे त्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. बघा ठिकठिकाणी बॅरिकेटिंग आहे. यासोबतच जर पाहिलं तर मोठमोठे ट्रक्स जे आहेत ते आझाद मैदानच्या दिशेनं लागलेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी घोषणाबाजीला देखील सुरुवात झालेली आहे. तिसरीकडे आपण पाहतोय बघा या ठिकाणी बघा मनोज जरांगे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचले. काही कार्यकर्त्यांनी यामध्ये जाऊन आंघोळ सुद्धा केली. एक पॉन्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. या पॉन्ड मध्ये सुद्धा कार्यकर्ते गेले आणि यानंतर आपण पाहिलं की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन केलं आणि यानंतर आपण बघितलं की या साईडला ही जी दृश्य आहेत ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे. आणि आसपास कॅमेरा पर्सन नागनाथ मराठा बांधव आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक पाण्याचा जो छोटा आर्टिफिशियल पॉन्ड आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या सगळीकडे हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते उतरलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाव तुमचं? आतमध्ये का उतरलंय? आम्ही इथं आता सध्याला आमचे पाय घाण झालेले आहेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. मी सोलापूरहून आलेलो आहे आणि मनोज दादांचं आरक्षण आहे. त्यांनी तर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही ही मुंबई सोडणार नाही. तुमच्या माध्यमातून TV 9चा आम्ही आभार मानतो की तुमची आमची बाईट घेतली. मी सध्या सोलापूर आलेला आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. काल मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोणतं रसदपुरी होतं. मुख्यमंत्री साहेब जेवढ्या भारत स्वातंत्र्य होताना ज्या लढ्यात आत्महत्या किंवा जे झाले नाही तेवढी मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्यानंतर आम्ही तेवढे त्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं आम्ही आत्महत्या त्यांनी सांगितल्यावर करू. तुम्ही काल सांगितलं की रसद पुरवली जाते पण आम्ही सांगतो रसद तुम्हाला कोण रसद पुरवतं? तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधीला कुठून पैसे येतात? पंतप्रधान सहायता निधीला कुठून पैसे येतात? त्याचा अगोदर तुम्ही हिशोब द्यावा आणि मग मनोज जरांगे पाटलांच्या रसद येणारी तुम्ही विचारून घ्यावी. आज तुम्ही मराठा समाजाला जर न्याय नाही दिला तर येत्या भविष्यकाळात मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं तर आजपर्यंत कधीही भारत स्वातंत्र्य लढ्यात जेवढ्या आत्महत्या झालेल्या नाही त्याच्यापेक्षा डब्बल लोकांच्या आत्महत्या होत्या. तसंच जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जाणबुजून मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्यासाठी प्रसाद लाड
प्रवीण दर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालंय. उपोषण सुरू होऊन साधारण आता 2 तास या ठिकाणी होत आलेत. यामध्ये प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देखील दर्शवलेला आहे. तर आंदोलनाला 1 दिवसाचीच परवानगी आहे, त्यामुळे यापुढे आंदोलनासाठी परवानगी देण्याबाबत सरकारकडे अर्ज करणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. 10 वाजता त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा आंदोलनासाठी म्हणून